नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी मुंबई पोलीस भरती या ठिकाणी बघा अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे। तुम्हाला या सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवल्या जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा प्रश्न क्रमांक पहिला, बघा चांदोली या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा चांदोली या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील वसंतसागर जलाशय हे चांदोली या जलाशयाचं ते नाव आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, बघा महाराष्ट्रामध्ये एकूण किती कटक मंडळे आहेत? बघा महाराष्ट्रामध्ये एकूण किती कटक मंडळे आहेत? विद्यार्थी मित्रांनो, बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण बघा 7 कटक मंडळे आहेत। बघा प्रश्न क्रमांक तिसरा, बघा सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या डोंगररांगा बघा सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील विद्यार्थी मित्रांनो महादेव डोंगररांगा विद्यार्थी मित्रांनो सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये पसरलेल्या प्रमुख डोंगररांगा आहेत। बघा प्रश्न क्रमांक चौथा, बघा 26 ऑगस्ट सन 1982 बघा चंद्रपूर या जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो 26 ऑगस्ट सन 1982 चंद्रपूर जिल्ह्याचं विभाजन होऊन या ठिकाणी गडचिरोली या ठिकाणी जिल्हा निर्माण करण्यात आला होता। बघा प्रश्न क्रमांक 5, बघा मुदखेडचे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले? बघा मुदखेडचे डोंगर विद्यार्थी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील मुदखेडचे डोंगर हे नांदेड या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत। बघा प्रश्न क्रमांक पुढचा, बघा देहू आणि आळंदी ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत? बघा देहू आणि आळंदी ही शहरे विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहेत? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 विद्यार्थी मित्रांनो देहू आणि आळंदी ही शहरे विद्यार्थी मित्रांनो इंद्रायणी नदीच्या काठावर आहेत। बघा प्रश्न क्रमांक पुढचा, बघा विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी बघा विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा नागपूर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ या ठिकाणी मुख्यालय आहे। बघा प्रश्न क्रमांक 8, बघा मार्लेश्वर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा मार्लेश्वर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो मार्लेश्वर हा धबधबा बघा या ठिकाणी रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे। बघा प्रश्न क्रमांक 9, बघा तुळजाभवानी मातेचे मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? तुळजाभवानी मातेचे मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे। बघा प्रश्न क्रमांक 10, बघा या ठिकाणी दिसपूर खालीलपैकी कोणत्या एका राज्याची या ठिकाणी राजधानी? बघा दिसपूर खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील विद्यार्थी मित्रांनो आसाम या राज्याची दिसपूर या ठिकाणी राजधानी आहे। बघा प्रश्न क्रमांक 11, बघा भारतामधलं 28वे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा भारतामधलं 28वे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील झारखंड हे भारतामधलं या ठिकाणी 28वे राज्य आहे आणि 29वे राज्य विद्यार्थी मित्रांनो तेलंगणा हे भारतामधलं 29वे राज्य होते। बघा प्रश्न क्रमांक पुढचा, बघा कोकणी ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने? बघा कोकणी ही भाषा विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बोलले? कोकणी ही भाषा बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर कोकणी ही भाषा विद्यार्थी मित्रांनो गोवा या राज्यामध्ये ती बोलली जाते। प्रश्न क्रमांक 13, बघा K2 हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये? बघा K2 हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो बघा काश्मीर हिमालय या पर्वत रांगेमध्ये विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी K2 म्हणजेच काराकोरम या रेंजमध्ये आहे। प्रश्न क्रमांक 14, बघा बोकारो झारिया हे दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी
कोणत्या राज्यामध्ये बघा बोकारो आणि झारिया हे दगडी कोळसा क्षेत्र पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, बोकारो आणि झारिया हे झारखंड या राज्यामधले ते कोळसा क्षेत्र आहेत. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पूर्व रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? पूर्व रेल्वेचं मुख्यालय विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील कोलकाता या ठिकाणी पूर्व रेल्वेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या? सरदार वल्लभभाई पटेल. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, सरदार वल्लभभाई पटेल हे आंतरराष्ट्रीय विमानतळ बघा या ठिकाणी अहमदाबाद या ठिकाणी आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 0 ते 6 या वयोगटामध्ये बघा सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य खालीलपैकी कोणतं आहे? बघा 0 ते 6 या वयोगटामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य विद्यार्थी मित्रांनो सिक्कीम हे राज्य विद्यार्थी मित्रांनो 0 ते 6 या वयोगटामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण खालीलपैकी कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले? बघा राष्ट्रीय लोकसंख्या धोरण खालीलपैकी कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सन 2000 मध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय लोकसंख्या धोरण या ठिकाणी जाहीर करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 19 बघा, जमशेदपूर हे औद्योगिक शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे? बघा जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? बघा जमशेदपूर विद्यार्थी मित्रांनो सुवर्णरेखा या नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा, ऑपरेशन फ्लड हा प्रोग्राम खालीलपैकी कशा संबंधीचा? बघा ऑपरेशन फ्लड हा प्रोग्राम खालीलपैकी कशा संबंधीचा प्रोग्राम आहे? बघा या ठिकाणी वाढीव दूध उत्पादन आणि संकलन यांच्या संबंधीचा तो प्रोग्राम आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा, ब्राझील या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा ब्राझील या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 ब्राझील या विद्यार्थी मित्रांनो ब्राझील या देशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये कोणत्या शहरामध्ये विद्यार्थी मित्रांनो केंद्रीय सागरी संशोधन संस्था? बघा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये केंद्रीय सागरी संशोधन संस्था ठिकाणी कार्यरत आहे? बघा पणजी या शहरामध्ये विद्यार्थी मित्रांनो केंद्रीय सागरी संशोधन संस्था ठिकाणी कार्यरत आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा, सन 1942च्या चले जाव चळवळीचं बघा प्रमुख केंद्र खालीलपैकी कोणते शहर हे बनले होते? बघा सन 1942 मध्ये चले जाव चळवळीच्या दरम्यान विद्यार्थी मित्रांनो कोणते शहर हे प्रमुख केंद्र बनले होते? तर विद्यार्थी मित्रांनो मुंबई हे शहर विद्यार्थी मित्रांनो प्रमुख केंद्र बनले होते. प्रश्न क्रमांक 24 बघा, जमखिंडी कर्नाटक हे पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं या ठिकाणी जन्मगाव? बघा जमखिंडी कर्नाटक हे पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो बघा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचं ते जन्मगाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला? बघा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ विद्यार्थी मित्रांनो कोणी लिहिलेला तो ग्रंथ आहे? बघा ताराबाई शिंदे विद्यार्थी मित्रांनो यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा, भारताचे बिस्मार्क असे खालीलपैकी बघा भारताचे बिस्मार्क असे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं टोपण नाव आहे? बघा सरदार वल्लभभाई पटेल विद्यार्थी मित्र यांचं या ठिकाणी भारताचे बिस्मार्क या ठिकाणी टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दूधगाव विद्यार्थी आश्रम बघा दूधगाव विद्यार्थी आश्रम ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली या ठिकाणी? बघा दूधगाव विद्यार्थी आश्रम ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील कर्मवीर भाऊराव पाटील यांनी दूधगाव विद्यार्थी आश्रम त्यांनी स्थापन केलेली संस्था आहे. बघा प्रश्न क्रमांक 28 बघा, पानिपतचं पहिलं युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले? बघा पानिपतचे पहिले युद्ध बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सन 1526 मध्ये विद्यार्थी मित्रांनो पानिपतचं पहिले या ठिकाणी युद्ध हे झाले होते. प्रश्न क्रमांक 29 बघा, सामाजिक क्रांतीचे जनक असे खालीलपैकी बघा सामाजिक क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? सामाजिक क्रांतीचे जनक बघा महात्मा ज्योतिबा फुले विद्यार्थी यांना सामाजिक क्रांतीचे जनक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी बघा इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचं वर्तमानपत्र आहे? इंडियन ओपिनियन.
बघा विद्यार्थी, इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र महात्मा गांधीजी यांचे ते वर्तमानपत्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 6 ते 14 या वयोगटामध्ये बालकांना मोफत आणि सक्रिय शिक्षण विद्यार्थी मित्रांनो यांच्या संबंधीचं कलम बघा खालीलपैकी कोणतं कलम आहे. बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण विद्यार्थी मित्रांनो, 6 ते 14 या वयोगटामध्ये बालकांना मोफत आणि सक्रिय शिक्षण बघा कलम 21A या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रामधला सर्वात लहान जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे. बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रामधला सर्वात लहान जिल्हा बघा मुंबई शहर विद्यार्थी मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तो जिल्हा आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चंद्रपूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे. बघा चंद्रपूर हा जिल्हा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे. चंद्रपूर हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत. बघा महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत. बघा महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो एकूण या ठिकाणी 29 या ठिकाणी महानगरपालिका आहेत. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघा या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे. बघा पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो एकूण 7 जिल्ह्यांची या ठिकाणी संख्या आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 15 ऑगस्ट सन 1982 बघा 15 ऑगस्ट सन 1982 या दिवशी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची या ठिकाणी निर्मिती ही झाली. बघा 15 ऑगस्ट सन 1982 या दिवशी विद्यार्थी मित्रांनो लातूर या जिल्ह्याच्या ठिकाणी निर्मिती ही झालेली आहे. बघा प्रश्न क्रमांक 6 बघा, महादेव डोंगर रांगा यांचा विस्तार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. महादेव डोंगर रांगा बघा सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो महादेव डोंगर रांगा यांचा विस्तार प्रामुख्याने आढळतो. बघा प्रश्न क्रमांक 7 बघा, गाळणा डोंगर विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले बघा डोंगर आहे. गाळणा डोंगर बघा धुळे जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत. प्रश्न क्रमांक बघा 8 बघा, खालीलपैकी कोणती नदी विद्यार्थी मित्रांनो नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून फक्त 54 किलोमीटर वाहते. बघा फक्त 54 किलोमीटर वाहते विद्यार्थी मित्रांनो. बघा नर्मदा नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक 9 बघा, कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो. कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम विद्यार्थी मित्रांनो हरिपूर या ठिकाणी होतो. प्रश्न क्रमांक 10 बघा, राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते. बघा राधानगरी हे धरण विद्यार्थी मित्रांनो कोणत्या नावाने ओळखले जाते. बघा या ठिकाणी लक्ष्मी सागर या नावाने विद्यार्थी मित्रांनो राधानगरी हे धरण ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 11 बघा, महाराष्ट्रामधला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा महाराष्ट्रामधला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो धुळे या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मायनी हे पक्षी अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये. मायनी हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी, मायनी हे बघा पक्षी अभयारण्य आहे सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, रायगड ते पुणे या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो. बघा रायगड ते पुणे या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो. मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो रायगड ते पुणे या महामार्गावर या ठिकाणी ताम्हिणी हा घाट लागतो. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महालक्ष्मी एक्सप्रेस बघा ही रेल्वेगाडी खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते. बघा महालक्ष्मी एक्सप्रेस रेल्वेगाडी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते. बघा कोल्हापूर ते मुंबई विद्यार्थी मित्रांनो या 2 शहरादरम्यान महालक्ष्मी रेल्वे ही धावते. बघा प्रश्न क्रमांक 15 बघा, कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा बोगदा खालीलपैकी कोणता बोगदा आहे. कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा बोगदा बघा विद्यार्थी मित्रांनो करबुडे हा बोगदा कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा तो बोगदा आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजेच मेरी ही संस्था खालीलपैकी कोणत्या मेरी ही संस्था बघा विद्यार्थी मित्रांनो मेरी ही संस्था बघा नाशिक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आणि नेरी ही नागपूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साक्षर जिल्हा खालीलपैकी सर्वाधिक साक्षर जिल्हा
बघा महाराष्ट्रामधला विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक साक्षर जिल्हा म्हणजेच मुंबई उपनगर. विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या आपल्याकडे सर्वाधिक साक्षर असलेला तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात अधिक जैवविविधता या ठिकाणी आढळते. सर्वात जास्त जैवविविधता खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळते. बघा पश्चिम घाटामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात अधिक जैवविविधता आढळते. प्रश्न क्रमांक 29 बघा, सह्याद्रीचा पूर्वेकडचा प्रदेश खालीलपैकी काय म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. बघा सह्याद्रीचा पूर्वेकडचा प्रदेश खालीलपैकी काय म्हणून ओळखला जातो. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून तो प्रामुख्याने ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 20 बघा, मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक खालीलपैकी किती क्रमांकाचा आहे. मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक खालीलपैकी किती क्रमांकाचा तो मार्ग आहे. बघा मुंबई पणजी विद्यार्थी मित्रांनो 17 या क्रमांकाचा तो राष्ट्रीय महामार्ग आहे. प्रश्न क्रमांक बघा 21 बघा, मान्सूनपूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी काय म्हणतात. मान्सूनपूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी काय म्हणतात, तर त्यांना आम्रसरी त्यांना असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 22 बघा, महाराष्ट्रामध्ये दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी या ठिकाणी वापर. बघा दगडी कोळशाचा या ठिकाणी वापर खालीलपैकी कशासाठी केला जातो. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, औष्णिक उद्दीत. बघा औष्णिक विद्युत या ठिकाणी बघा दगडी कोळसा या ठिकाणी उपयोग केला जातो. प्रश्न क्रमांक बघा 23 बघा, सौताडा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये. सौताडा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो सौताडा हा धबधबा. विद्यार्थी मित्रांनो सौताडा हा धबधबा या ठिकाणी बीड जिल्ह्यामधला तो या ठिकाणी धबधबा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, यवतमाळ जिल्ह्यामधील विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणती आदिवासी जमात ही केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून या ठिकाणी जाहीर केलेला आहे. यवतमाळ जिल्ह्यामधली कोणती आदिवासी जमाती बघा केंद्र सरकारने या ठिकाणी अतिमागास जमात म्हणून जाहीर केलेला आहे. बघा या ठिकाणी कोलाम आदिवासी जमात विद्यार्थी मित्रांनो आपले या ठिकाणी योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, कोकणी ही भाषा विद्यार्थी मित्रांनो बघा गोवा राज्यामध्ये प्रामुख्याने ती बोलली जाते. प्रश्न क्रमांक बघा, तेलंगणा हे भारतामधलं खालीलपैकी कितव्या क्रमांकाचं ते राज्य आहे. बघा तेलंगणा तेलंगणा भारतामधलं विद्यार्थी मित्रांनो 29व्या क्रमांकाचं ते राज्य आहे. प्रश्न क्रमांक बघा 27 बघा, कस्तुरी मांजर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने बघा कस्तुरी मांजर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते. बघा कस्तुरी मांजर बघा रायगड जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कस्तुरी मांजर प्रामुख्याने आढळते. प्रश्न क्रमांक बघा 28 बघा, भीमा कोरेगाव हे ठिकाण. बघा भीमा कोरेगाव हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे. बघा भीमा कोरेगाव. बघा भीमा कोरेगाव विद्यार्थी मित्रांनो हे पुणे या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक बघा 29 बघा, अंधारी हे अभयारण्य खालीलपैकी बघा अंधारी हे अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये. अंधारी बघा अंधारी हे चंद्रपूर या जिल्ह्यामधलं अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सिमेंट उत्पादन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सिमेंट उत्पादन तर हे विद्यार्थी मित्रांनो चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ते होत असते. विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला तर सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असेच पोलीस भरतीचे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF मागील सर्व पेपर नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे. तुम्हाला या सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.